भगवान विष्णूचे द्वारपाल जय विजय कथा 7 जन्म भक्त की 3 जन्म शत्रू. एकदा ब्रह्मदेवांचे मानसपुत्र 4 कुमार सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार वैकुंठात भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी गेले. हे ऋषी ज्ञानी आणि वयाने मोठे असले तरी त्यांच्या तपश्चर्येच्या प्रभावामुळे ते कायम 5 वर्षांच्या लहान मुलांसारखे दिसत असत. वैकुंठाला 7 दरवाजे होते. या ऋषींनी 6 दरवाजे पार केले, पण 7व्या दरवाज्यावर जय आणि विजय पहारा देत होते. जय विजय हे वैकुंठाचे श्री विष्णूंच्या धामचे मुख्य द्वारपाल होते. त्यांनी पाहिले की 4 लहान मुले आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भगवान विष्णू सध्या विश्रांती घेत आहेत. जय विजय यांनी त्यांना दारातच अडवले आणि म्हणाले, तुम्ही आत जाऊ शकत नाही, प्रभू विश्रांती घेत आहेत. ऋषींनी त्यांना सांगितले की ते विष्णूचे भक्त आहेत, पण द्वारपालांनी त्यांचे काहीच ऐकले नाही आणि त्यांना अपमानित करून अडवून धरले. आपल्याला विष्णूंच्या दर्शनापासून रोखल्यामुळे आणि आपल्या स्वरूपावरून लहान समजल्यामुळे ऋषींना राग आला. त्यांनी जय विजयला शाप दिला. तुम्ही ज्या अहंकाराने आम्हाला रोखले आहे त्यानुसार तुम्हाला वैकुंठात राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही दोघेही वैकुंठातून भ्रष्ट होऊन पृथ्वीवर राक्षस असुर योनीत जन्माला जाल. गोंधळ ऐकून स्वतः भगवान विष्णू बाहेर आले. त्यांनी ऋषींची क्षमा मागितली. जय विजयला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी ऋषींची आणि विष्णूंची माफी मागून शाप मागे घेण्याची विनंती केली. ऋषी म्हणाले, दिलेला शाप पूर्णपणे मागे घेता येणार नाही, पण तो कमी करता येईल. तेव्हा विष्णूंनी जय विजयला 2 पर्याय दिले. पहिला पर्याय, 7 जन्म पृथ्वीवर माझे भक्त म्हणून राहायचे आणि मग वैकुंठात यायचे. दुसरा पर्याय, 3 जन्म पृथ्वीवर माझे कट्टर शत्रू म्हणून राहायचा, माझा द्वेष करायचा आणि माझ्याच हातून मरण पावून वैकुंठात यायचे. जय आणि विजय यांनी विचार केला की प्रभूपासून 7 जन्म दूर राहणे त्यांना सहन होणार नाही. त्यापेक्षा 3 जन्मात शत्रू म्हणून का होईना, पण लवकर शिक्षा भोगून प्रभूच्या चरणी परतणे त्यांना योग्य वाटले. म्हणून त्यांनी दुसरा पर्याय 3 जन्माचा स्वीकारला. या शापामुळे जय आणि विजय यांनी 3 युगांमध्ये असुरांच्या रूपात जन्म घेतला आणि त्यांच्या उद्धारासाठी विष्णूंना अवतार घ्यावे लागले. तिसऱ्या जन्मात महाभारताच्या काळात जेव्हा श्रीकृष्णाने शिशुपाल आणि दंतवक्र यांचा वध केला तेव्हा त्यांचा शाप पूर्ण झाला. त्यांचा आत्मा शरीरातून बाहेर पडून पुन्हा वैकुंठात गेला आणि ते पुन्हा विष्णूंचे द्वारपाल म्हणून सेवेत रुजू झाले. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्ती विजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.